मराठी चित्रपटांमध्ये अस्सल ग्रामीण बाजाचं संगीत देऊन त्याला राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणारे संगीतकार म्हणून ज्यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं असे विख्यात संगीत तपस्वी म्हणजे बाळ पळसुले. त्यांचं मूळ नाव बाळासाहेब श्रीपती. सहज सोप्या रीतीनं गुणगुणता येणारी आणि लक्षात राहणारी चाल बांधणं हे बाळ पळसुले यांच्या संगीतातलं वैशिष्ट्य म्हणता येईल. देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधी बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँड पथक आणि नंतर लहान मुलांच्या कला पथकात वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटातून लहान सहान भूमिका सुद्धा करू लागले. 1965 सालच्या सुधारलेल्या बायका या चित्रपटापासून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात करत पुढची 4 दशकं मराठी चित्रपटात भक्तिगीतं तसंच काही लोकगीतांना सुद्धा संगीत देऊन सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक म्हणून लौकिकता मिळवली. विठ्ठला न्याय तुझा कुठला, विठ्ठला न्याय तुझा कुठला, विठ्ठला न्याय तुझा कुठला. संगीतकार बाळ पळसुलेंनी कळतंय पण वळत नाही, भिंगरी, जखमी वाघीण, डाळिंबी, तेवढं सोडून बोला, थापाड्या, मंगळसूत्र, खंडोबाची आण, फुकट चंबू बाबूराव, फटाकडी, मोसंबी नारंगी यासह तब्बल 200 मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करून रसिकांना ताल धरायला लावला. आशा भोसले, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, अनूप जलोटा, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, सुमन कल्याणपूर, नंदेश उमप, वैशाली सामंत अशा प्रतिभावान गायक गायिकांनी बाळ पळसुले यांच्या संगीत दिग्दर्शनात गाणी स्वरबद्ध केली. त्यांनी लोकसंगीतावर आधारित अशी बरीच गाणी केली. भावगीत वगैरे त्या मानाने कमी केली, पण लोकसंगीतावरची गाणी आणि त्यांची म्हणजे जी कॉम्पोजिशन्स असायची ती खूप त्या मानाने सोपी असायची गायला. सांगीतिक क्षेत्राला दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी पळसुले यांना 2010 साली दादासाहेब फाळके अकॅडमी पुरस्कार तसंच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या चित्रकर्मी पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं होतं. जुलै 2012 या दिवशी बाळ पळसुलेंचं दीर्घ आजारानं निधन झालं. कधी कधी त्यांचा स्वभाव एवढा मजेशीर होता की कधी कधी म्हणायचे की माझं नाव मला शोभत नाही ना, बाळ बाळ पळसुले काय गं, मी किती उंच धिप्पाड. आणि खरंच ते एवढे उंच धिप्पाड त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे ते म्हणायचं या माझ्या व्यक्तिमत्वाला बाळ हे नाव शोभत नाही ना. म्हटलं असं काय नाही, म्हणून तर आम्ही तुम्हाला बाळासाहेब म्हणतो ना, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व भारदस्त वाटावं. असं ते गमती विनोद करायचे. खूप हसी मजाक त्यांच्या खूप चालायची रेकॉर्डिंगच्या वेळी वगैरे. पण ते मनात अतिशय साधे आणि सरळ मार्गी होते. रसिक हो, त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी संगीतप्रेमींना कायम थिरकायला लावतील आणि मराठी मातीची शान टिकवून ठेवतील हे नक्की.